आज ना आमच्या शाळेचं रियुनियन आहे. Awesome. तब्बल 50 वर्षांनी मी जाणार आहे शाळेमध्ये. अप्रतिम यार. मग 50 वर्षापूर्वीचा मी आणि आत्ताचा मी, जमीन अस्मानाचा फरक आहे. मग काय, लहानपणी आपण कसे एकदम नटखट होतो आणि आता किती मॅच्युअर झालो आहे. माझ्या शाळेने केलेले माझ्यावरचे संस्कार मला अजूनही आठवतात. आणि आत्ताच्या शाळा बघ, आताच्या शाळांमध्ये मला वाटत नाही आमच्या शाळेसारखे संस्कार केले जातात. किंवा आताच्या शाळा काय म्हणतो आपण, पुढे गेलेल्या असतीलही टेक्निकली आणि वैचारिक दृष्टीने, पण त्यांना मुलांना घडवणं अजून जमलं नाही आहे वाटतं. असं का म्हणतोस तू? अरे बघ ना, पूर्वीच्या काळी आपण थोडी फेल झालो किंवा एक्झाम नाही देता आली तर डिप्रेशनमध्ये जायचो किंवा आत्महत्या सुसाईड वगैरे करायचो. आजकालची पोरंपोरी तरुण मंडळी उठसूट या ना त्या कारणाने आत्महत्या करत असतात. जणू त्यांना आयुष्याची काही किंमतच उरली नाही. मग काय, अक्षरशः हॉस्पिटलमध्ये आपल्या आयुष्यासाठी लोक तडफडत असतात, धडपडत असतात. म्हणजे आटोकाट प्रयत्न करत असतात की आपण कसे वाचू किंवा कोणती औषधं घेतली, किती खर्च केला, किती हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या तर आपण वाचू, यासाठी प्रयत्न करत असतात. आणि आजकालची पिढी उठणं सूट त्या कारणाने फाशी लावून घेते, नको त्या मार्गाला जाते. म्हणजे वाया गेलेली पिढी आहे आजकालची. मग काय, आता आपल्यालाच बदल घडवून आणला पाहिजे ना. आपण आपला इन्फ्लुएन्स वाढवून या पिढीला थोडा समजावण्याचा प्रयत्न करूया. बरोबर आहे तुझं. ओके, सो इफ वी कांट मेक द चेंज, लेट्स बी द चेंज, राईट. जर आपण बदल घडवू शकत नसू तर आपणच बदल म्हणून समोर यायला पाहिजे, नाही का? एक्झॅक्टली. सतत मोटिवेट करत राहिलं पाहिजे, स्वतःला सुद्धा आणि दुसऱ्यांना सुद्धा.